कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। निशी, तुम्ही इथे काय करताय? निशी, तुला काहीतरी सांगायचंय। काय झालं? घरी काही? नाही, घरी सगळं व्यवस्थित आहे, तू तिथलं टेन्शन घेऊ नकोस। मग ॲक्च्युली नीरजला ज्या गुंडांनी किडनॅप केलं ते हाती लागले होते आणि त्यांनी एक्सेप्टही केलं होतं की शिर्केच्या सांगण्यावरून त्यांनी नीरजला किडनॅप केलं। आणि एवढंच नाही तर आपलं गोडाऊन सुद्धा त्यांनीच जाळलं होतं। अगं नीरज सरांनी सांगितलं पण तुम्हाला मला अशी गोष्ट सांगायची जी तुम्हाला माहित नाही। काय? तुम्हाला जे चित्र दिसतं ते चित्र तुम्हाला फक्त दाखवलं जातंय। म्हणजे शिर्के फक्त खेळणं आहे। यामागच्या सूत्रधार नीरज सरांच्या आई आहे। निशी, अगं तू हे सगळं हेच खरं आहे श्रीनू। मला हवं ते साध्य करण्यासाठी मी माझ्या मुलाला किडनॅप केलं होतं। तुला माहितीये गोडाऊन कोणी जाळलं होतं? मी जाळलं होतं। माझ्या मुलाने कसा माझ्यावर पटकन विश्वास ठेवला? म्हणजे तो धूप तुम्ही पेटवला होता? म्हणजे तुम्ही मला नीरज सरांच्या मनातून उतरवण्यासाठी स्वतःच्या जीवाशी खेळू शकता? मी माझ्याच काय कुणाच्याही जीवाशी खेळू शकते। ते मला आणि नीरज सरांना कधीच एकत्र येऊ देणार नाही। ते काही ना काही अडचणी निर्माण करून मला आणि नीरज सरांना लांब करू पाहताय। त्या दिवशी त्यांनी नाटक केलं आजारी असल्याचं। अगं त्या दिवशी स्वप्न पडलं असं सांगून नीरज सरांना तू लांब जाऊ नको माझ्यापासून, मी काही केलं नाहीये असं सांगत होत्या। आणि हे सगळं करून ते इमोशनल ब्लॅकमेल करतात। पण निशी, तू हे सगळं नीरजला का नाही सांगत आहेस? त्यांचा विश्वास नाही बसणार ओवी। नीरज सरांच्या आई एवढं शिताफीने डाव खेळतात आणि हे सगळं खोटं आहे हे मी नाही सिद्ध करू शकत आहे। माझ्याकडे नाहीये कुठला पुरावा। मग निशी, तू ते मिळव, त्यांच्याच वेने त्यांना कन्फेस करायला फोर्स कर की ह्या सगळ्याच्या मागे त्याच आहेत। मग तर नीरज विश्वास ठेवेल ना? नीरज सरांच्या आई म्हणत होत्या की दादांना उद्ध्वस्त करण्यासाठी बॉम्ब पेरलाय। काल लाली आत्या आली होती, तिच्याशी तर काही संबंध नसेल ना त्यांच्या बोलण्याचा? हे श्रीनूला सांगू? नाही, नको। त्याआधी मला लाली आत्याशी एकदा बोलायला हवं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।